ज्यांच्याकडे विशेष कर्ज आहे, काही वेळेला कुटुंबाचा जबाबदारी सांभाळत असताना ते लोक मागे राहून जातात किंवा त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं. या पार्श्वभूमीवर आजची जी पत्रकार परिषद आहे ती सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये शासनाने केलेल्या योजना याच्यावरून मुद्दाम घ्यावी असं मला वाटतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक वेळेला त्यांच्या भाषणांमध्ये यातल्या काही मुद्द्यांचा उल्लेख करत असतात, परंतु पद्धतशीरपणाने बघायचं झालं तर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नासाठी म्हणून महायुतीने आणि सरकारने बरंचसं काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 75 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची एक मागणी अनेक वर्षापासून ज्येष्ठ नागरिक संघ करत होते, ती मान्य केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी पण सुरू झालेली आहे, जेणेकरून वृद्धांना औषधोपचारासाठी किंवा कौटुंबिक कारणासाठी तिथे जायची वेळ आली तर त्यांना मोफत प्रवास मिळू शकतो. दुसरी अगदी ज्याला आपण म्हणू की फ्लॅगशिप किंवा फार महत्त्वाचा भूमिका बजावणारी स्कीम आहे ती म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्याच्यामध्ये 3,000 रुपयापर्यंतचं अर्थसहाय्य ज्येष्ठ नागरिकांच्यापैकी ज्यांना काही वैद्यकीय उपकरणं लागणार आहे त्या उपकरणं घेण्यासाठी म्हणून 3,000 रुपये थेट त्यांना DBTच्या द्वारे मिळू शकतात. ज्याच्यामध्ये वॉकर, दाराचं मशीन, काठी किंवा अन्य काही उपकरणं लागली, दाताची कवडी किंवा चष्मा अशा गोष्टींच्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि या योजनेसाठी आतापर्यंत 6 लाख अर्ज प्राप्त झाले आहे. ज्याला विरोधी पक्ष म्हणतो की तुमची एक योजना प्रत्यक्षात आणून दाखवा,